पुढची बातमी पाहतोय। पश्चिम रेल्वे मार्गावरील विविध ठिकाणी तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। मुंबई उपनगरीय लोकल सेवेला तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसलाय। वसई रोड, दादर आणि गोरेगाव इथं रेल्वे पॉइंटमध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। वसई रोडवर पहाटे 4:46 पॉइंट्स फेल झाले। पॉइंट कॉम्प्लिंगचं काम सुरू आहे आणि अप फास्ट लोकलवर याचा मोठा परिणाम झालाय। दादरमध्ये सकाळी 10:10 पॉइंटमध्ये बिघाड झाला। गोरेगावमध्ये सकाळी 10:22 हार्बर मार्गावरील पॉइंट 127, 128 आणि 129 आणि 130 हे फेल झाले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मयूर राणे। मयूर, नेमका तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, सोमवार आहे, मोठी गर्दी असते आज, काय अपडेट आहेत? नक्की जर पाहायला गेलं तर आठवड्यातला पहिलाच दिवस आहे, सोमवार आहे। नागरिक असतात ते कामावर जायला त्यांची लगबग असते। मात्र जर पाहायला गेलं तर रेल्वेकडनं माटुंगा रोड असेल किंवा दादर असेल या ठिकाणी सकाळपासूनच पॉइंट फेलच्या ज्या घटना आहेत त्या समोर आलेल्या आहेत। पश्चिम रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जी रेल्वे आहे अपरिण मार्गाची ती पूर्णपणे स्लो झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे जे कामावर झालेले नागरिक आहेत ते पटरीमधनं चालताना आपल्या समोर आलेलं आहे। वसई रोड असेल किंवा दादर असेल या ठिकाणी सकाळच्या सुमारास 10:10 असेल किंवा गोरेगावला सकाळी 10:12 असतील त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे। पॉइंट फेल झाल्यामुळे आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेल्वे आहेत त्या धीम्याकडे चालल्या आहेत। मात्र आता तांत्रिक बिघाड जो झालेला आहे तो आता लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर आता लोकांचे आहे सध्या काम सुरू आहे। साधारण पाऊण तासून अधिक या जो बिघाड आहे अक्षरशः खोळंबा झालाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।